भक्त दैत्य ती मातली धरणशी झाली ओढी त्यांची बुडविला धर्म अधर्म झाला सोसविना भार मजाता. पापी कोणाला म्हटलं? जो भजन करत नाही, कीर्तन ऐकत नाही, वारी करत नाही, गळ्यात माळ घालत नाही, एकादशी करत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, महाराज म्हणतात तो पापी आहे. अवजानंतिमा मुढा मानुषीम तनुमा श्रितम परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम. याच्याकरता संत महात्मे जगाला जागृती देतात. कशाची जागृती? अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगितो होता वृद्धा अनादि जो तो महावाक्याचे नावे. काय गोळ ज्ञानेश्वरीचं चिंतन. गावात ज्ञानेश्वरी पारायण झालं पाहिजे. आता आमचं तळणीला पारायण झालं. 700 बाया होत्या वाच्या ज्ञानेश्वरी पारायणाला. सकाळी 7ला पारायण, सकाळी 7ला. आता माकोडीला झालं पारायण, दाताळ्याला झालं. आपण नेहरूनला 1500 बाया होत्या वाचायला. विठाला 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 विठाला. कारण ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माणसाला ज्ञान होत नसते. कारण ज्ञानोबा या वारकरी संप्रदायाचा पाया आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज हे काय कळस आहे. भाव धरुणिया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरुणिया वाचे भाव धरुणिया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरुणिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावारी कृपा करे हरी दयावारी कृपा करे हरे दयावारे. एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा तरच वाचा, वाचण्याचा अधिकार. भाव धरुणिया वाचे. तुला वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी डोळा पहावी. ज्ञान होई अज्ञानाशी ऐसा वर या टिकेशी. ज्ञान होई मुढा अति मूर्ख त्या दगडा. वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. आता कलियुगामध्ये या पोराचे लग्न होत नाही. मग त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाच. 8 दिवस जर ज्ञानेश्वरी वाचली तर काल्याच्या दिवशी नवरी आलीच. नवरी नटली बाई बाई सुपारी फुट. हे ज्ञानेश्वरी वाचत नाही, फक्त पोरी पण म्हणता आम्हाला. अरे ज्ञानेश्वरी वाच. ज्ञानोबा हे कल्पतरू आहे. ज्ञानोबा हे कामधेनू आहे. ज्ञानोबा आहे परीस आहे. परीस लोखंड जर परिसाला लागला की त्याचं काय होते? सोना. तसं जीव हा लोखंड आहे. संत ही परीस आहे. तुम्ही ग्रंथ वाचत नाही, गाथा वाचत नाही. तुमची माथी दुरुस्त होण्याकरता गाथ्याची गरज आहे. तुकोबरायचा आता तुकाराम महाराजची बीज आहे. आमच्या वर्णात गाथे पारायण आता तुकाराम महाराजच्या बीजीले गाथा माथा दुरुस्त होतो. विठाला 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 विठाला. संत हे समाजाला एक जागृती देतात. महाराज संत जर जागृती देतात तर त्यांची आमची भेट झाली पाहिजे. महाराज म्हणतात सोपी आहे का संतांची भेट? चंद्र अमृत सुखे सेवावे अमृत सुखे सेवावे तारवी धरवेल पाय हेळा सागर करवेल काया हेळा सागर करवेल. परित्या साधूची भेट न होई गा. ऐसे कैसे आने भेट तिथे साधू. ऐसे कैसे आने भेट तिथे साधू. साधूची
चंद्र अमृत सुते देवविले असादा पाववी धरवेले बाह्य हेरा सागर धरवेला परजा साधूची भेटी ना होई गा चंद्र अमृत असादा पाववी धरवेला बाह्य हेरा सागर धरवेला परजा साधूची भेटी ना होई गा. महाराज म्हणतात साधू जर तुम्हाला जागृती देतात ज्ञान देतात त्यांची भेट झाली पाहिजे. म्हणजे सोपी आहे का? महाराज म्हणतात चंद्रावर जाता येईल, चंद्राचं अमृत पेता येईल, उगवलेला सूर्य कदाचित थांबवता येईल, समुद्र पोहून जाता येईल. ह्या न होणाऱ्या गोष्टी कदाचित होतील, पण साधूची भेट होणार. बहुवघळ असे संत भेटी बहुवघळ असे संत भेटी बहुवघळ आहे संत भेटी बहुवघळ आहे संत भेटी बरी जगाचे करुणा केली करुणा कीर्तनाला लोक कमी असले तरी चाल, पण टाळकरी चांगले आहे. किती सुंदर म्हणता पहा. वाजवणारे नंबर 1 आहे. कीर्तन करायला वाजवणारे म्हणणारे चांगले असले तर यशस्वी होत. हो, त्याच्यासमोर हे सगळे पाहिजे चांगले लोक, रंग वेगळाच तयार होतो. नवरदेवा समोर जर बँड चांगला असेल तो घोड्यावरचा नवरदेव खाली कुदतो तो म्हणतो बजा बँड चांगला लागतो. तसे हे माणसं वाजवणारे म्हणणारे चांगले असले की म्हातारा कीर्तनकार थै 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 ना असतो. टाळी वाजवा विठ्ठला विठ्ठला आज माझं ज्या गावाला कीर्तन आहे वडनेर बोलली 70 टाळकरी असतात, तरुण पोरं उभे सगळे धोतर नेसलेले फुलपेटवाला चालत नाही तिकडे. धोत्र नेहरू शर्ट आणि एक मस्त पंजा असा खांद्यावर, म्हणजे अप्रुटेड असता टाळकरी. वराळ सोन्याची वराळची कोणी नांदी लागणार नाही. बरं, अन्नदान करायला नंबर 1 आहे वराळ. बागाईत नाही, नोकऱ्या नाही, पण रोज 2-3 पोते उधळल्या जातात. सकाळी वरण पोळी, संध्याकाळी मिरच्याची, तुरीची डाळ, गव्हाची पोळी, वांग्याची भाजी, संध्याकाळी सर्व सुखाची आगर, भाजी वरपा फराफर, संध्याकाळी मिरच्याची भाजी. इकडे तुमच्या खानदेशामध्ये पैसा आहे, पण ऐकणाऱ्याची दृष्टी हरपलेली आहे. कीर्तन कसं आहे का अजून ज्ञान नाही, होणार नाही. तर श्रद्धा नाही तुमची, श्रद्धा लागत असते. कीर्तन भाविक देव भेटण्याकरता श्रद्धा. पैशावाला देव भेटतो का? पैशाने वस्तू मिळेल, देव भेटणार नाही. मला नम्र व्हावं लागेल साधू समोर, हा तुम्हाला ती प्राप्त होईल. विठाला विठाला चंद्र अमृत सुखी सेवावेल बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभः. साधूच भेट दुर्मिळ आहे, लक्षात ठेवा. कीर्तनकार रोज भेटतील पण साधू भेटणार. साधू भेटण्याकरता दृष्टी लागते. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. लोणी बी पांढरा आहे, ताक बी पांढरा आहे, पण ताकाची किंमत काय? फुकट द्यायची पद्धत आहे. मग कलियुगात बाया ताक बी घ्यायला लागले. आता ताक इकू नाही, पाणी इकू नाही. विठाला 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 विठाला
रई लागली की बाय म्हणतात ताक घेऊन जा. बाई माझ जेठाले कढी आवडते ताक घेऊन जा. पण बाई म्हणते का माझ जेठाले लोणी आवडते लोण्याच्या गोळ्या घेऊन जा पावशेरवर. येणार नाही. दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो फारकी. तसं साधू आणि जग जर दिसायला सारखं आहे पण साधू ओळख न करता अंगानं साधू व्हावं लागते तर हा साधू पडतो. विठाला 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 तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरी तो महिमान येईल करे, तरी तो महिमान येईल करे, तरी तो महिमान येईल करे, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तरी तो महिमान येईल करे, 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 तरी तो महिमान येईल करे, तरी तो महिमान येईल करे, तरी तो महिमान येईल त्या साधूची भेट दुर्मिळ आहे. कशी भेटतील आम्हाला? भेटणार नाही असं नाही. अवघड मी सांगितले साधू भेटतील. तसा आंबा पाळायला लागला आंब्यानं कधी कार्ड लिहिलं का पोपटाले? पोपट दादा माननीय आदरणीय पोपट दादा यांना आंब्याचा श्रीसाष्टांग नमस्कार. कार्ड लिहिण्यास कारण की मी पाळायला लागलो लवकर या मला चोच मारा. अरे आंबा पाळायला लागला की राघवला आमंत्रण द्यावं लागत नाही. तसं तुमचं अंतकरण साधू भेटावे असं झालं की तुम्हाला साधू भेट देणार तर तुमचं अंतकरण पिकलं पाहिजे. तुमचं अंतकरण लोण्यासारखं मऊ झालं पाहिजे. तुमचं अंतकरण नारळापेक्षा कठोर आहे आणि त्याला दगड हाणले तरी ते लवकर फुटत नाही. संत महात्म्यांनी नेहमी श्रवण केलं कीर्तन केलं पायीवारी केली की ते साधूचं महत्व कळत असते. म्हणून संतांनी या वाऱ्या गाऊन काढल्या. पंढरपूरले जा पैठणले जा. यावर्षी अधिक मास आहे 13वा महिना आहे ना. तुमच्याकडे 2 सप्ते झाले बामणोचे. आता बी करा. काही लोकांकडे पाहू नका. देवाकरता करा. मठ आहे आपला तरी. बामणोदवाल्यानं मग 3ऱ्या वर्षी असा सप्ताह केला सगळ्या बाया माणसं तरी होत्या. काय कसं आहे पसारा करू. मोडण्यामध्ये पाप आहे जोडण्यामध्ये पुण्य आहे. विठाला 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 विठाला. स्नानाला निघाले. गोदावरीचे स्नान केलं तिकडून आले. अंतकरण भरून गेलं. साधू भेटले पाहिजे गुरु भेटले पाहिजे. तिथून जनार्दन स्वामी आले. बुचळा मांडलेला आहे. हातामध्ये कमंडलू आहे. पायात फळवा आहे. भगवे कपडे नेसले. त्यांनी ते पाहिलं. गुरु महाराज श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी नमस्कार केला. जनार्दन स्वामी डोक्यावर हात ठेवला. महाराज म्हणतात हस्तकृपा म्हणतात त्याला. डोक्यावर हात ठेवणे हस्तकृपा. कृपेने पहारे नेत्रकृपा. शरीराचे दर्शन होणे दर्शन कृपा. साधूची 3 प्रकारची कृपा असते. दर्शन होणे एक कृपेने पाहणे आणि महाराज म्हणतात हस्तकृपा. येऊनी गुरुनाथे माता वेला करो. येऊनी गुरुनाथे येऊनी गुरुनाथे माता वेला करो. येऊनी गुरुनाथे हा अज्ञान तिमिरजी शुद्ध मार्ग सकारो. ज्ञान तिमिरगे ज्ञान तिमिरगे मार्ग हा गर्दत चालिये विठला ज्ञानंदारो. गर्दत चालिये गर्दत चालिये विठला सत्कारो. गर्दत काय का जनार्दन
हे धर्मला गुरु महिमा हे दावी अगदी महाराजांनी योग्य प्रमाण दिलं. ज्यांनी जगन्नाथ बाबा ओळखले तो धन्य. आंधळेकर जगन्नाथ बाबा काय पाठा होता. आंधळे पांगडे खेडिये नाच मदांचा पाठ. आता सपाट आहे पाठ नाही करत कोणी. आंधळे पांगडे पाठ पाहिजे. हरिपाठ काकडा दिवसभर मोकळा. 2 हरिपाठ म्हटले पाहिजे. विष्णू सहस्रनाम पाठ पाहिजे. ज्ञानेश्वरीची ओळ्या पाठ पाहिजे. येऊनी गुरुनाथे माथा ठेविला करू अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू गरजत चाली येलो विठला अज्ञान अंधकारू एका जनार्दनी माझा श्री गुरु दारू धर्म जागो गुरु महिमा दाविला देव निवारोनी भोर जाळा ओघा निरुशीला देव भेव. पण बाईचं पाठ आहे. बाईने म्हटलं का गाडी वाजवा बाईच्या नावानं. असा पाठा केला पाहिजे बायानं. पाठ अशा अभंग नाटाचे अभंग पाठ केले पाहिजे. हरस्त कृपा म्हणतात त्याला. एकनाथ महाराजांच्या दर्शन करून आले. स्वामीचं दर्शन झालं. त्यांनी डोक्यावर हात ठेवला. ज्या दिवशी हे घडलं तो दिवस धन्य आहे. महाराज म्हणतात तो दिवस पुण्यवान आहे. तो दिवस ज्ञानाचा आहे. असं अभंगाच्या पहिल्या चरणात धन्याची दीन संत दर्शनाचा धन्याची दीन संत दर्शनाचा पहिल्या चरणात मला संतांचं दर्शन झालं. धन्य आधी विन संत दर्शनाचा परिणाम अनंत जन्मीचा. संतांच्या दर्शनाने शीन जातो. संतांच्या दर्शनाने पाप जाते. संतांचं नाव घ्या तुम्ही. त्यांचं नाव घेतलं तर ज्ञान प्राप्त होते. त्यांचं नाव घेतलं तर पाप जाते. संतांची संगती पाप नुरेची कल्पना. त्यांचं नाव घ्या तुम्ही. संतांचं पाप राहत नाही. पाप ताप दैन्य जाये उठी झाली या भेटी हरिदासाची ऐसे बळ नाही आणि काची अंगी तप तीर्थ जगी दान व्रत. संतांचं नाव घ्या तुम्ही. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता. ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. नुसतं नाव घ्या संतांचं. सप्त्यामध्ये साधूची संगत करा. नुसती संगत केली. जेवण कोणाला असते भजनाला जेवण सांगावं. कारण ज्याचा उभा गण त्याचा आड्यो तुला बन.
भजनाने जेव्हा सांगा देवाचं भजन करताय, काकडा म्हणता, हरिपाठ म्हणता, कीर्तनाने साथ करता, मी पहिली सोय लावतो ती गण लावा त्याच्या नावात. उभा गण, ज्याचा उभा गण त्याचा 8 दिवस चुला बन, त्याच्या घरात निवत बाई बी जिवाले बोय पोरं बी नाचून चालायचं. का? देवाचं नाव घेतो म्हणून महाराज सांगता पाप चाललं जाते. त्यांचं नाव घ्या. तुका म्हणे पापे, 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 तुका म्हणे पापे. जाती संताची आजबे, जाती संताची आजबे, जाती संताची आजबे, जाती संताची आजबे. हे माझी वाचा तुटी, हे माझी वाचा तुटी, हे माझी वाचा